आहे की जर इथे बाप्पाच्या मूर्तीवरती कॉईन चिपकला ना तर असं म्हणतात की आपली जी मनातली इच्छा आहे ती पूर्ण होते. सो मी आता ते ट्राय करेन. तर आज आपण आलो आहोत जोगेश्वरी लेणी हे पाहण्यासाठी. जोगेश्वरी लेणी हे भारतातील जोगेश्वरीच्या मुंबई उपनगरात असलेल्या भारतातील सर्वात जुन्या हिंदू आणि बौद्ध गुंफेचे मंदिर आहे. येथील लेणी इसवी सन 520 ते 550 दरम्यानच्या काळात बनली असावीत असे सांगितले जाते. ह्या लेणी महायान बुद्ध वास्तुकलेतील शेवटच्या टप्प्याशी संबंधित आहे असेही सांगितले जाते. सो आता आपण एंटर करणार आहोत जोगेश्वरी गुंफेमध्ये. ॲज यू कॅन सी दी आर्किटेक्चर तुम्हाला दिसत असेल. सो आपण लेट्स सी आतमध्ये काय आहे. इथे आपल्याला चांगली भक्कम अशी रेलिंग दिली आहे. तुम्ही एंट्रन्सला बघू शकता प्रॉपर डिझाईन वगैरे केलेलं आहे. सो हे गोव्याचं जे एंट्रन्स आहे जसं तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती एवढं कोरीव काम केलेलं आहे. सो लिटरली असे निशिस छोटे छोटे कोरीव काम, त्याच्यावरती देवतांचे असे छोटे छोटे असे ना असे आकार आहे त्याच्यामध्ये कोरले गेलेले. सो तेही तुम्ही बघू शकता. सो आता आपण एंटर करतो आहे. हे मेन सभागृह आहे. सो आता आपण जर राईट साईडला जातो तर तिकडे तुम्हाला महादेवांचं शिवलिंग, तिथे ती शिवलिंगाची गुहा आहे. समोरच जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे. सो आपण आता इथून असे जाऊ. हे मेन जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे. सो आता आपण आतमध्ये एंटर करू. जोगेश्वरी देवीचं सो आता आपण महादेवांच्या गुहेत जाऊन बघूया. महादेवांच्या गुहेत जाऊ. चालेल असं रस्ता. छोट्या छोट्या गुहेमधून आहे. इथे पण एक गुहा गेली आहे. इथून बाहेर निघायचा पण एक रस्ता आहे.
ते आय थिंक पूर्ण ड्रेनेज पण आहे. इथे आपण येऊन पोचतो हनुमंताच्या मंदिराच्या इथे. तुम्ही जे बघताय हे सर्व एका गुहेमध्ये स्थित आहे. बघायचे पण तुम्ही बघताय ते महावीर विक्रम वज्रम निवार सुमधेसाठी कंचन वरण नीराजी सकेसा भारण कुंडल कुंचिकेसा भारत वज्र और ध्वजारी राजे कांदेवी जयेने सागर. आता आपलं हनुमंताचं दर्शन घेऊन झाले. आता आपण गुहेच्या पूर्वेकडे जाऊया जिथे आपल्याला गणपतीचं एक स्वयंभू असंच सेम स्कल्पचर दिसेल. आणि मग तिथून पुढे आपण दत्तात्रेयांचं मंदिर आहे, त्रिमुखी दत्तात्रेय, ते पण आपण बघूया. चला. तर तुम्ही बघू शकता हे कसं ओपन आहे ना सर्व. हे ड्रेनेज लाईन्स वगैरे. आय थिंक पूर्वीच्या काळी इथे अशा देवऱ्या होत्या जिथे ते दिवे ठेवतात नाही का. एक रस्ता तुम्ही सगळे स्टोन्स बघू शकता. हे दगड जे आहे हे एका स्टोनमध्येच आहे. हे एका स्टोनमध्ये ही पूर्ण गुहा पूर्ण कोरली गेली. हे एका देवीचं हे आहे चित्र. कसं नाही का दगडामध्ये तुम्ही बघू शकता की हे पाषाणरूपी आहे. बट खरं म्हणजे बोलताना श्रद्धा आहे प्रत्येकाची. हे आता तुम्ही असं बघताय आपल्याला असं वरती जाऊन पूर्ण असं टर्न घेऊन यायचं आहे. वरच्या दिशेने तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असतील इथे गटर सिस्टम किती प्रॉपर दिलेले त्या टायमाला. म्हणजे आय थिंक हे हजारो वर्षांपूर्वीचं आहे. बट हे तुम्ही ड्रेनेज लाईन बघा हे कसं प्रॉपर एकदम मेंटेन त्या टाईपमध्ये. टेम्पलमधून जेव्हा बाहेर येतं तुम्ही हे सगळं बघू शकता. हे कसलं काय स्ट्रक्चर आहे त्या हे पण जे तुम्ही स्ट्रक्चर बघताय हे पण एक प्रकारची गुहाच आहे. इथे तुम्ही बघू शकता ही अशी निश केले आहेत. हे आय थिंक पूर्वीच्या काळी आहेत ना इथे दिवे लावले जात असतील. हे बघा इकडेही आहे सेम. इथे आय थिंक शिव पार्वती किंवा हे पांडवांचं आहे. हा पण ही लार्जेस्ट हिंदू लेणी बोलतात ना. हे बघा ना हा स्ट्रक्चर बघा हा कसा एकदम असा ह्याच्यामध्ये गेला आहे असा डायगोनलमध्ये असा. हे तुम्ही बघू शकता हे एक असं स्ट्रक्चर आहे. आय थिंक असं बोललं जातं की हे मे बी शिव पार्वती असतील किंवा हा पण हे हिंदू डिटीज मानले जातात. तो पूर्वीचा द्वार आहे.
सो आपण तो रस्ता ॲक्च्युली बंद आहे आता. सो तिथून आपण सरळ आल्यावरती आपल्याला जोगेश्वरी देवीचं समोरचं रूप दिसतं. सो बघू शकता, हे सर्व कार्विंग्स बघू शकता. हा पूर्ण डिटेलिंग केली आहे. साखळीची डिटेलिंग असते ना, तसे डिटेल्समध्ये आहे सर्व. त्याचे हेअरचं डिटेलिंग बघा, कर्ल्स वगैरे, त्या टाईमाला कर्ल्स वगैरे. हे त्याचा हातातला कडा, लाईक नॉर्मली तर असं डिटेलिंग दिसतेच आहे. ते वरच्या साईडला जी डिटेलिंग आहे ती काही. सो आता आपण वरच्या साईडला जाऊन बघूया. सो मी तुम्हाला तो मगाशी रस्ता दाखवत होती ना, तो इथून असा बाहेर पडतो. सो आपण जरा बघून घेऊया काय आहे एक्झॅक्टली. सावकाशी गोव्याचं रचनाच बघा ना कशी आहे. हे बघा, हे वरती म्हणजे हे आहे दत्त मंदिर. ते आपल्याला वरती जाऊन फिरून यायचं आहे. इथे आपण बघूया काय आहे एक्झॅक्टली. मी तुम्हाला जो देवीच्या इकडचा तो रस्ता दाखवत होते ना, हा बघा, हा तो आहे. मग तुम्ही बघू शकलात तर. पण तिकडे सर्व कसं ड्रेनेज. हे बघा, इकडे पण तुम्हाला काही असे आयडल्स दिसतील छोटे छोटे. सो आता आपण इथून खाली उतरूया. तिथे ते वरून आहे रस्ता. इथे पण हा स्टोनच बघा ना कसा आहे एकदम. हे डिटेलिंग, त्यांची हेअरची डिटेलिंग, हे जे ते लोक जानवं घालायचे ती काय माहिती नाही, बट त्यांचे पायाची डिटेलिंग समथिंग. पुन्हा फ्लॉरल सेम वे लेफ्ट हँड साईडला पण तसंच आहे. आय थिंक हे द्वारपाल बोलतात ना, ते आहे. ओके. मंदिर आहे. सो आपण तिकडे आता जातो. बाप्पाचे डोळे तर मला असं वाटतं खरंच आपल्याकडे बघतायत. किती क्यूट वाटतंय. अशी मान्यता आहे की जर इथे बाप्पाच्या मूर्तीवरती कॉईन चिपकला ना, तर असं म्हणतात की आपली जी मनातली इच्छा आहे ती पूर्ण होते. सो मी आता ते ट्राय करून बघणार आहे. लेट्स सी, ट्राय करूया. सी डन. मला खूप भारी वाटतं. जर एवढं एकदम हसल बसलच्या मुंबई शहरामध्ये अशी ही जागा आहे जिथे आपण थोडा पीस छान वाटतं. आता आपण इथून असं आय थिंक राईट घेऊन जायचं आहे आणि तिथे आपल्याला दत्त मंदिर आपल्याला दिसेल. सो आपण बघूया. असं बोलतो की प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे असं पूर्ण दिलं आहे. सो आपण थोडा टाईम काढून हे नक्की वाचा.
हे ना आपण जे वरून आता वरून आलो ईस्ट, हे ईस्ट दिशा आहे. सो आपण वेस्टच्या द्वारे आपण आलेलो आतमध्ये. सो हे वेस्ट आहे आणि आत्ता जो आपण आलो ना वरून ते ईस्ट दिशा आहे. सो आता मेन एंट्री आपल्याला वेस्टवरूनच मिळणार. सो हे बघा, हे तुम्ही इथे बघू शकता. सो आता आपण इथून ह्या गेटने, हा बघा हा इथून तुम्हाला वरती गेट आहे, ह्या गेटने आता आपण दत्त मंदिराकडे जाऊया. सो वेट, इथून येताना जरा सावकाश या, कारण की हे थोडा उबडखाबड असा रस्ता आहे. हा पूर्णच्या पूर्ण माहिती आहे, हा जो फेस आहे हा आपल्या गुहेचा वरचा भाग आहे, त्याचा टॉप आहे. हे बघा असं लिहिलेलं पण दिसेल दत्त मंदिर. सो सावकाश या. आपण इथूनच वरती असं चढून ईस्टच्या द्वारे गेलो, इथून असे फिरून 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 इथून ठेवले. आपण चाललो आहे त्रिमुखी दत्तात्रयांच्या मंदिरात. तिथून आपल्याला एकदम अंगत यावं लागेल. तिच्या आतमध्ये तुम्ही असं तेलाचा अभिषेक केला असं वाटतंय. करून पण झालं आहे. सो हे शेवट होतं. सो थोडं टाईम काढा आणि या मग इथे विजिट करायला. मुंबईच्या जोगेश्वरी या उपनगरामध्ये ह्या लेण्या आहेत. आय थिंक आपल्या इंडिया किंवा भारतामधल्या सर्वात लार्जेस्ट हिंदू लेण्या आहेत. सो ट्राय अँड कम. थँक्यू. एंड पण आणि एंट्रन्स पण.